हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण यंत्रकुलाची रचना तसेच खंडित आणि अखंडित उत्पादन यातील फरक या संदर्भात माहिती बघणार आहोत. सुरुवातीला यंत्रकुल रचनेतील मूळ तत्वे बघूया. एखादी यंत्रकुल रचना स्वीकारण्यापूर्वी त्या ठिकाणी खालील तत्वांचा विचार करणे आवश्यक असते. त्यामध्ये पहिले तत्व आहे ते म्हणजे कमीत कमी प्रवास. यंत्रकुलाची रचना करत असताना त्या ठिकाणी यंत्रकुलाची रचना अशी हवी की ज्यामुळे कारखान्यातील विविध प्रक्रियेदरम्यान यंत्रसामग्री आणि या यंत्रावर काम करणाऱ्या कामगारांचा प्रवास कमीत कमी असावा. म्हणजेच ही रचना अशी असावी की उत्पादन क्रमाने पुढे पुढे जात राहिले पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी कामगारांचे श्रम कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही आणि वेळेची बचत करणे देखील त्या ठिकाणी शक्य होईल. दुसरे तत्व आहे ते म्हणजे क्रम. यंत्रसामग्री आणि प्रक्रिया यांची रचना एका विशिष्ट क्रमाने केलेली असावी, जेणेकरून त्या ठिकाणी उपलब्ध यंत्रसामग्री चांगल्या प्रकारे वापरणे त्या ठिकाणी शक्य होईल. हे तत्व त्यामुळेच यंत्रसामग्रीची रचना करत असताना विचारात घेतले जाते. उपयोग. उपलब्ध असलेल्या जमिनीचा प्रत्येक भाग परिणामकारकरित्या वापरला गेला पाहिजे. म्हणजेच मोठ्या शहरांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर मोठ्या शहरांमध्ये असलेली जी काही जागा असेल ती पुरेशी नसते. म्हणजेच त्या ठिकाणी जागेची कमतरता असते आणि जी जागा उपलब्ध आहे त्याची देखील किंमत ही जास्त असते. म्हणजेच त्या ठिकाणी उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर कसा होईल याचा विचार करणे त्या ठिकाणी गरजेचे असते. पुढचे तत्व आहे ते म्हणजे सुरक्षितता आणि समाधान. यंत्रकुल रचना अशी हवी की संपूर्ण कर्मचारी वर्गाची सुरक्षितता त्या ठिकाणी राखणे शक्य झाले पाहिजे. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याचे आरोग्य कशा पद्धतीने जपता येईल याचा विचार करून त्या ठिकाणी रचना केलेली असावी. म्हणजेच कर्मचारी कार्य करत असताना त्या ठिकाणी त्यांना लवकरात लवकर ते कार्य पूर्ण करता आलं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेचा देखील चांगल्या प्रकारे विचार केला पाहिजे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी अधिकाधिक समाधान मिळू शकेल. त्यामुळे सुरक्षितता आणि समाधान या तत्वाचा त्या ठिकाणी विचार यंत्रकुल रचना करत असताना करावा लागतो. पुढचे तत्व आहे ते म्हणजे लवचिकता. लवचिकता त्या ठिकाणी विचारात घेणे गरजेचे असते. म्हणजेच यंत्रकुलाची रचना करत असताना त्या ठिकाणी लवचिकतेचे तत्व विचारात घेतले पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये जर यंत्राची जागा काही बदलायची असेल तर आवश्यक असलेला तो बदल त्या ठिकाणी करणे शक्य झाले पाहिजे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी येणारा जो काही खर्च आहे तो देखील कमीत कमी कसा ठेवता येईल याचा देखील विचार त्या ठिकाणी करणे गरजेचे असते. म्हणजेच त्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्या यंत्रांची रचना देखील बदलणे शक्य व्हावे या दृष्टिकोनातून लवचिकतेच्या तत्वाचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला असावा. कमीत कमी गुंतवणूक. यंत्रकुलाची रचना करत असताना जी काही भांडवल गुंतवणूक केली जाणार आहे ती कमीत कमी केलेली असावी. तसेच त्या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध असेल त्या सुविधांचा पुरेपूर वापर कसा करता येईल या पद्धतीने त्या ठिकाणी रचना केलेली असावी. म्हणजेच नको असलेला जो काही खर्च आहे तो टाळणे शक्य व्हावे. तसेच ज्या सुविधा आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत त्यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी योग्य प्रकारचे नियोजन करणे गरजेचे असते. म्हणजेच यंत्रकुलाची रचना करत असताना कमीत कमी प्रवास, क्रम, उपयोग, सुरक्षितता आणि समाधान, तसेच लवचिकता, कमीत कमी गुंतवणूक या सर्व तत्वांचा विचार करून त्या ठिकाणी यंत्रकुल रचना केलेली असावी. खंडित आणि अखंडित उत्पादन पद्धतीतील आपण फरक बघूया. अखंडित उत्पादन करत असताना त्या ठिकाणी एकच उत्पादन सतत तयार करण्यात येत असते. तर खंडित उत्पादनाचा आपण या ठिकाणी जर विचार केला तर एकाच प्रकारचे उत्पादन त्या ठिकाणी सातत्याने तयार केले जात नाही. म्हणजेच हंगामानुसार त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जात असतात. अखंडित उत्पादन पद्धतीमध्ये
साठवणुकीसाठी जास्त उत्पादन तयार करून ठेवता येत असते, कारण एकच प्रकारचे उत्पादन त्या ठिकाणी तयार केले असते. याउलट खंडित उत्पादनाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी केलं जाणारं जे काही उत्पादन आहे ते हंगामी स्वरूपाचं असतं आणि त्यामुळेच उत्पादन केवळ मागणीनुसारच त्या ठिकाणी तयार केले असते आणि त्या उत्पादनाचा खप त्या विशिष्ट हंगामामध्येच केलेला आपल्याला दिसून येतो. अखंडित उत्पादन प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची लवचिकता नसते. याउलट खंडित उत्पादन प्रक्रियेमध्ये जे काही उत्पादनाच्या प्रक्रिया आहेत त्यांचा क्रम त्या ठिकाणी वेळोवेळी बदलणे शक्य होते, म्हणजेच त्यामध्ये लवचिकता असलेली आपल्याला दिसून येते. अखंडित उत्पादन पद्धतीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी केलं जाणारं जे काही उत्पादन आहे उत्पादनाच्या प्रमाणाचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पादन करता येते आणि खंडित उत्पादनामध्ये केलं जाणारं जे काही उत्पादन आहे ते कमी प्रमाणावर केले असते. अखंडित उत्पादनाचे नियोजन आणि नियंत्रण करणे त्या ठिकाणी सोपे असते, परंतु खंडित उत्पादन करत असताना त्या ठिकाणी करावं लागणारं जे काही नियोजन आहेत, नियंत्रण आहेत ते गुंतागुंतीचे असते, कारण प्रत्येक हंगामामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी तयार केल्या जात असतात आणि प्रत्येक उत्पादन तयार करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन करावं लागत असतं. त्यामुळे ती नियोजनाची जी काही प्रक्रिया आहे ती गुंतागुंतीची असते. अखंडित उत्पादनाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी जी काही भांडवल गुंतवणूक केली जात असते ती जास्त असते आणि खंडित उत्पादन करत असताना केली जाणारी जी काही भांडवल गुंतवणूक आहे ती कमी असते. अखंडित उत्पादनाचे जे काही कार्य केलं जात असतं ते वर्षभर केलं असतं, म्हणजे सातत्याने त्या ठिकाणी वस्तू तयार केल्या जात असतात आणि त्या ठिकाणी जे काही कामगार वर्ग आहेत त्या कामगार वर्गाला नोकरीची सुरक्षितता त्या ठिकाणी प्राप्त झाली असते. याउलट खंडित उत्पादन हे विशिष्ट हंगामामध्ये तयार केले जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे काही कामगार असेल त्यांना विशिष्ट हंगामामध्येच त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होतो. इतर हंगामामध्ये ते बेरोजगार असतात, त्यामुळेच त्या ठिकाणी असणारी जी काही नोकरीची सुरक्षितता आहे ती थोडी कमी असते. या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपण खंडित उत्पादन आणि अखंडित उत्पादन यात फरक करू शकतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण यंत्रकुल रचना करत असताना जी तत्त्वे विचारात घ्यावी लागतात त्यांची माहिती बघितली, तसेच खंडित उत्पादन आणि अखंडित उत्पादन यांच्यामध्ये केला जाणारा जो काही फरक आहे तो देखील अभ्यासला. थँक्यू.